नमस्कार, मी धनराज जाधव, सुमोटोमो प्रतिनिधी। आज मी नावंदी या गावामध्ये आलेला आहे। कैलास पाटील मुदगुले यांच्या शेतावर आलेला आहे। त्यांनी 10 दिवसापूर्वी त्यांच्या सोयाबीन या पिकाला सेल्क्रॉन, स्वाधीन आणि विद्युत आणि शुअर शॉट ही औषध मारलेली आहेत। तरी नेमकं त्याच्यामध्ये काय बदल झाला काय नाही हे त्यांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेऊ। भाऊ, पहिल्याप्रथम तुमचा परिचय सांगा। कैलास अण्णाराव मुदगले, राहणार नावंदी, तालुका नायगाव, आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा। 9764333517। तर तुम्ही स्वाधीन, सेल्क्रॉन, विद्युत आणि शुअर शॉट हे औषध मारल्यामुळे नेमकं तुम्हाला काय वाटलं? तुमच्या सोयाबीनमध्ये बदल थोडक्यात आम्हाला सांगा बरं, थोडक्यात दाखवा थोडं। हे फुटवे फुटलेत चांगलं। हां, फुटवेची संख्या हे बघा, त्यांच्या कण पण छान आहे। हे बघा फुटवे, हे एकच झाड आहे त्यांचं। हे बघा, एका झाडाला एवढे फुटवे आलेले आहेत आणि कण, फुलाचं रूपांतर पूर्ण चट्ट्यामध्ये झालेलं आहे। ह्या पद्धतीचा पूर्ण त्याचा प्लॉट असं आहे। हे बघा, प्रत्येक याला जरी पाहिलं आपण कुठल्याही झाडाला तर चांगल्या पोझिशनने फूल आणि फुटवे एकदम चांगले आहेत। फुटवे पण छान फुटलेले आहेत। हे बघा, हे एकच त्यांचं झाड आहे। तर याला हे बघा फुटवे, मेन फांद्या, उपफांद्या, हे बघा। तरी नेमकं कैलास पाटील याच्या फांद्या अंदाजा किती असतील? थोडक्यात मापा बरं थोडं, एक मोठ्या मोठ्या। बऱ्याच आहेत, 20-25 फांदी फुटलेली आहे। जवळपास 25 ते 30-35 फांदीच्या जवळजवळ आहे। तरी पूर्ण कैलास पाटलाचा जवळपास हे 8 एकरचा प्लॉट आहे। या पद्धतीचं त्यांचं सोयाबीनचं कंडिशन आहे। एकाच फवारणीला एवढं पूर्ण चांगलं झालेलं आहे त्यांचं। तरी त्यांनी सेल्क्रॉनचं प्रमाण 50 ml ठेवलेलं आहे, स्वाधीनचं 50 ग्राम आणि विद्युतचं 8 ml आणि शुअर शॉटचं 5 ml प्रति पंपाला हे प्रमाण ठेवलेलं आहे। तरी कैलास पाटील, तुम्हाला हे औषधी वापरल्यामुळे नेमकं काय वाटलं याच्यामधून तुम्हाला? फूल पण छान झालेलं, फूल पण जास्त लागलेलं आहे। शेंड्या फुटवे छान, शेंड्यापासून बुडापासून शेंड्यापासून फुटवे फुटलेले आहेत। हे बघा, फुटव्याची संख्या त्यांची खालून वरपर्यंत जरी पाहिलं फुलाची स्टेज ते एकदम चांगल्या पद्धतीची। तर इतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना किंवा पाहुण्यांना तुम्ही नेमका सल्ला काय देशाल सोयाबीन पिकाविषयी, म्हणताना औषधीविषयी? स्वाधीन विद्युत मारल्यामुळं, सेल्क्रॉन मारल्यामुळं चांगला फरक पडला आहे। स्वाधीन माराव, स्वाधीन शेतकऱ्यांनी मारा। आणि बऱ्याच शेतकऱ्याचं काय आहे की स्वाधीन पिचकारीमध्ये विरघळणं आले म्हणाले, पण त्याचा काय तुम्हाला प्रॉब्लेम जाणवला काय? विरघळलं ना पूर्ण? ते काही जण म्हणालेत की बाबा स्वाधीन हे पाण्यामध्ये विरघळणं चाललंय त्याच्यामुळं, पण हे तुमचं पूर्ण कसं झालेलं आहे? स्वाधीन पण विरघळलेलं आहे आणि विद्युत छान आहे औषध। फुटवे चांगले फुटलेले आहेत, फूल शेंड्यापासून बुडापासून आलेलं आहे। स्वाधीन बुरशीनाशक असल्यामुळं छान। हे बघा, त्यांचा पूर्ण जवळपास हे 8 एकरचा प्लॉट एकाच ठिकाणी आहे। या पद्धतीचा पूर्ण प्लॉट आहे त्यांचा। हे बघा, नेमकं त्यांच्या हातामध्ये हे औषध आहेत। हे आहे विद्युत, स्वाधीन आणि शुअर शॉट। धन्यवाद पाटील, राम राम।